जय शिवराय. शिवशंभू विचार मंच आणि श्री शिवराज मंच मालवण यांच्या संयुक्त आयोजनामध्ये आम्ही एक आगळा वेगळा आणि अभिनव उपक्रम घेतोय. कार्यक्रमाचं नाव आहे मुलांचे शिवराय. कार्यक्रमाच्या नावामध्येच याचं वेगळेपण आणि अभिनवपण आहे की यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो की सध्याची मुलं अभ्यास कमी करतात, नवीन पिढी टेक्नोसावी आहे किंवा मोबाईलकडे जास्त ओढ आहे, वाचन कमी आहे, आपण त्या मुलांना दोष देतो. पण तेवढ्या चांगल्या गोष्टी आपण मुलांपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोचवतो का? तेवढे आपण सर्वजण सक्षम झालो आहेत का? सक्षम आहोत, पण आपल्याला वेळच नाहीये त्या गोष्टी मुलांपर्यंत पोचवण्यासाठी. या दृष्टीने या कार्यक्रमाचं वेगळेपण ठरतं की आत्ताच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना भेडसावणारी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे अभ्यासामुळे येणारा मानसिक ताण. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतील, वेगवेगळ्या प्रकारचे इतर अभ्यास असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या इतर स्पर्धा असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं सगळं बालपण त्यांचं हरवून जातं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक ताणांना त्यांना सामोरं जावं लागतं. आणि हे सगळं होत असताना सुद्धा ते यश मिळवण्यासाठी त्यांना जी प्रचंड मेहनत धडपड करावी लागते ती वेगळीच असते. आणि मग त्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक ताण, नैराश्य, मुलांच्या आत्महत्या, ह्या गोष्टी सध्या भेडसावणारी एक मोठी समस्या आपल्यासमोर, आपल्या समाजासमोर, आपल्या आई वडिलांसमोर, पालकांसमोर, शिक्षकांसमोर बनत चालली आहे. या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांचं जे चरित्र आहे, हे मुलांपर्यंत पोचवून जसे छत्रपती शिवरायांनी बुलंद किल्ले निर्माण केले, त्यांचे जे तट आहेत, मालवणच्या सिंधुदुर्गावर शेकडो वर्ष इथे बुलंद उभा आहे, अशा प्रकारचे बुलंद किल्ले निर्माण केले, तशी मुलांची मनं बुलंद व्हावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीने ह्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलंय आणि त्याप्रमाणे त्याचं नाव पण ठेवण्यात आलेलं आहे की या कार्यक्रमामध्ये खास डॉक्टर अशोक बांगर ते बीडवरनं येत आहेत. ते शिवचरित्र समिती महाराष्ट्र राज्याचे एक सदस्य आहेत. शिवाय पंकज भोसले हे सुद्धा येत आहेत, जे शिवशंभू विचार मंच आणि मोडी लिपी तज्ज्ञ आहेत. हे दोघे इथे खास वक्ते म्हणून असणार आहेत की यांच्या माध्यमातून हे जे आत्ताचे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना आम्ही एकत्र केलेलं आहे. सगळ्या शाळांमध्ये आम्ही जाऊन कॅम्पेनिंग केलेलं आहे की विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या कार्यक्रमामध्ये यावेत. हे ते आमच्या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी आहेत की ज्या योगे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार, ज्यामध्ये संघटनात्मक असतील, ज्यामध्ये दूरदृष्टीपणा असेल, ज्यामध्ये सगळ्या प्रकारचा सर्वसमावेशकता असेल, त्यामध्ये एकाग्रता असेल, त्यामध्ये संघटन कौशल्य असेल, या सर्व गोष्टी मुलांमध्ये निर्माण व्हाव्या. महाराजांनी ते कसं निर्माण केलं होतं, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या किशोर वयामध्ये कशा घडवून आणल्या होत्या, हे सर्व मुलांपर्यंत पोहोचवणं आता गरजेचं आहे की ज्या योगे मुलांना एक वेगळा उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचेल. महाराजांचे त्यावेळेचे किशोर वयीन महाराज असतानाचे महाराजांचे जे विचार होते ते केवढे प्रगल्भ होते, ते मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने ह्या कार्यक्रमाची मांडणी केलेली आहे की मुलांनी ते ऐकावं, मुलांनी त्यातनं बोध घ्यावा, मुलांनी त्यातनं प्रेरणा घ्यावी, त्यातनं त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी, एक चेतना निर्माण व्हावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्या दृष्टीने मालवण शहरामधील सर्व हायस्कूल, मालवण शहरामधील इतर शाळा, अगदी ओझर विद्या मंदिरच्या शाळेचा मी प्रामुख्याने असा उल्लेख करेन की ओझर विद्या मंदिर मधील सर्वच्या सर्व विद्यार्थी, त्यांचे जे मॅनेजमेंट आहे, त्यांचे जे शिक्षक आहेत, त्यांचे जे हेडमास्टर आहेत, हे सर्वजण अख्खीच्या अख्खी शाळा घेऊन यासाठी येत आहेत. भंडारा हायस्कूलची मुलं आहेत, टोपिवाल हायस्कूलची मुलं आहेत, कुडाळकर हायस्कूलची मुलं आहेत. ह्या सगळ्या शाळा उद्याच्या कार्यक्रमामध्ये, शनिवारच्या कार्यक्रमामध्ये येत आहेत. दैवज्ञ भवन इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिवाय मोबाईलवर मुलं गेम खेळतात, आपण रोजच म्हणतो, पण त्याच्याबरोबर त्यांना एक वेगळा कार्यक्रम देण्यासाठी एक असा कार्यक्रम यामध्ये आहे अंतर्भूत की शिवकालीन ज्यावेळी खेळ होते, ते शिवकालीन ऐतिहासिक खेळ कोणते होते, त्या प्रत्येक किल्ल्यांवरती, अगदी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पण त्या शिवकालीन खेळांच्या खुणा आपल्याला बघायला मिळतात. मग तो मंकला असेल वगैरे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ते खेळ आहेत. मग ह्या खेळांचं एक आम्ही प्रदर्शन तिथे भरवलेलं आहे. त्या खेळांचे संशोधक असणारे पंकजी भोसले इथे आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांच्यातर्फे खास प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. भारतीय खेळांची, बैठ्या खेळांची संस्कृती आणि ऐतिहासिक शिवकालीन खेळांचं प्रदर्शन यामध्ये आहेत की मुलांना एक वेगळ्या प्रकारची दिशा
यामधनं मिळू शकेल. मुलं मोबाईलपासनं आपण म्हणतो की मोबाईल सॅवी होत चालली आहेत, मोबाईलला बळी पडत आहेत, एक मोबाईल म्हणजे एक व्यसन बनत चाललंय की यातून एक वेगळा संदेश जाईल, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तर त्या दृष्टीने शिवशंभूची पूर्ण टीम म्हणा, श्री शिवराज भूषणची पूर्ण टीम म्हणा, शिवराज भूषण या महानाट्यातील सर्व कलाकार म्हणा, हे खास मेहनत घेत आहेत. दिग्दर्शक गणेश मिस्त्री आहेत, त्यामध्ये भाऊ सामंत आहेत, यामध्ये संजय शिंदे आहेत, संकेत कुवेसकर आहेत. ही खास मंडळी गेले काही दिवस या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पूर्णपणे राबत आहेत. शिवाय मुंबईवरून येणारे जे वक्ते त्यांनी त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. जे खास वक्ते आहेत ते आपापल्या परीने विषय मांडणार आहेत. शिवाय हे जे आहे हे पहिल्या सत्रातल्या गोष्टी आहेत. दुसरं जे सत्र आहे जे संध्याकाळी 3 ते 6 या वेळेमध्ये आहे, या दुसऱ्या सत्रामध्ये एक वेगळा विषय इतिहास प्रेमींसाठी, इतिहास अभ्यासकांसाठी आणि शिवप्रेमींसाठी एक खास असेल की शिवराजाभिषेक जो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला संपन्न झाला रायगड किल्ल्यावरती, मग त्याचे जे महत्व आहे आपल्या भारताच्या पूर्णपणे इतिहासामध्ये, केवळ इतिहासामध्ये नव्हे तर त्या गोष्टीमुळे भारताचा नव्हे आशिया खंडाचा भूगोलही बदलला गेलेला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, या इतिहास अभ्यासकांपर्यंत, इतिहास प्रेमींमध्ये पोहोचवण्यासाठी मालवण शहरामधल्या, पंचक्रोशीमधल्या त्या दृष्टीने त्या कार्यक्रमाचं दुसऱ्या सत्राचं आयोजन केलेलं आहे. दुसरं सत्र आहे संध्याकाळी 3 ते 6 मध्ये. यामध्ये शिवराजाभिषेकाचे महत्व आणि त्याचं आपल्यावर काय परिणाम झाले, त्यावेळीच्या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये, आपण त्यावेळी त्याला हिंदुस्थान म्हणतो, त्या हिंदुस्थानच्या इतिहासावर आणि आत्ताच्या भारताच्या इतिहासावर त्याचे काय परिणाम झाले आणि अजूनही त्याचे कसे आपल्याला चांगले परिणाम, सुपरिणाम आपल्याला बघायला मिळत आहेत, त्या दृष्टीने या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. राजाभिषेकाचं महत्व आणि त्याचा तिथीप्रमाणे तो झालेला तो सगळा त्यावेळेचा कार्यक्रम सोहळा, हा सर्व आपल्यासमोर आपल्या मांडण्यात येईल. एक नवीन राजाभिषेकाचा एक वेगळ्या प्रकारचा पैलू तिथे असेल आणि हे मांडण्यासाठी सुद्धा डॉक्टर अशोक बांगर आणि पंकजी भोसले हे दोन्ही व्यक्ती खास मुंबईवरनं येऊन या गोष्टी मांडणार आहेत. आणि या कार्यक्रमामध्ये ज्या सर्व प्रकारच्या मालवण शहर आणि मालवण पंचक्रोशीमधल्या शाळा ज्या अंतर्भूत आहेत, मुलं घेऊन त्या मुलांना या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दलचं एक सहभाग प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे. त्या दृष्टीने सगळं नियोजन पूर्णपणे झालेलं आहे. श्री शिवराज मंच आणि शिवशंभू विचार मंचामध्ये आम्ही समस्त मालवणकरांना, समस्त इतिहासप्रेमींना, सर्व शालेय विद्यार्थ्यांना, सर्व शाळेच्या जेवढे शिक्षक असतील त्या सर्वांना आम्ही आवाहन करतोय, कळकळीची विनंती करतोय की हा कार्यक्रम अतिशय आगळा आणि वेगळा आहे, अभिनव आहे, की ज्या योगे आपल्या मुलांचं भवितव्य घडण्यासाठी याची खरंच उपयुक्त हे ठरणार आहे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सामील व्हा. जेवढे शिवप्रेमी असतील त्या सर्वांना आम्ही आमंत्रित करतोय की संध्याकाळचं जे सत्र आहे 3 ते 6 यामध्ये आपण सर्वांनी खास यावं, ते खास ऐकण्यासाठी यावं आणि एक नवीन विचारांची दिशा आपण घेऊन जावी की ज्या योगे आपल्याला नवीन प्रेरणा मिळेल आणि आपल्या खास अगदी त्या नवीन समाजासाठी त्या आपल्या गोष्टी उपयुक्त ठरतील. नमस्कार. श्री शिवराज मंच आणि शिवशंभू विचार मंचाच्या वतीनं सगळ्यांना आवाहन आहे की हा कार्यक्रम आवर्जून विद्यार्थ्याने तर ह्या कार्यक्रमाला यायलाच पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका असते ती शिक्षकांची असते, कारण ही तरुण जी पिढी आहे, ही जी मुलं जी आहेत ती पालकांपेक्षा सुद्धा शिक्षकांच्या ताब्यात असतात. कारण शाळेचा जो वेळ असतो त्यावेळी ही मुलं त्यांच्या ताब्यात असतात. जशी पालक, आईवडील किंवा घरातले नातेवाईक मुलांना घडवतात, तीही भूमिका शिक्षकसुद्धा करत असतात नेहमीच. तर आमचं एक आवाहन शिक्षकांना राहील की बरेच आम्ही ज्यावेळी शाळेत गेलो त्यावेळी आम्हाला असं सांगितलं की थोडीशी शाळेची कामं आहेत, आम्हाला शक्य होणार नाही, तरी पण आम्ही प्रयत्न करतो. पण आमचं तर असं म्हणणं आहे की हा सुद्धा एक शिक्षणाचा भाग आहे, पिढी घडवणं किंवा मुलांना घडवणं. त्यामुळे शिक्षकांनी वेळात वेळ काढून या दोन्ही सत्रांना, म्हणजे मुलांना तर पाठवाच, पण दुसऱ्या सत्रांना शिक्षकांनीही उपस्थित राहावं, पालकांनीही उपस्थित राहावं, असं दोन्हीही संस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद.